व्हिडिओ ऑन करा. या व्हिडिओ ऑन करा, सगळे प्रेझेंट व्हा. विशाखा मॅडम व्हिडिओ ऑन करा. चार दिवसा पहिले हा कोर्स तुम्ही रिपीट केला सगळ्यांनी. तुम्ही नवीन नाहीये. ठीक आहे. कसं वाटलं रेकी शिकून? ज्यांचं सेकंड लेवल झालं तो बी सांगा, ज्यांचं फर्स्ट लेवल झालं तो बी सांगा. कसं वाटलं रेकी शिकून? छान वाटलं मॅडम. छान वाटलं ना? हा आरती मॅडमने मधामधात गॅप दिली पण छान वाटलं, म्हणजे काहीतरी घेताय तुम्ही. आणि स्माइल पण आली खरं म्हणजे चेहऱ्यावर. जे पहिल्या दिवशी बसल्या होत्या ना त्यापेक्षा बरा चेंज वाटत आहे तुमच्यामध्ये. हा मॅडम, मी अफर्मेशन देते. तुम्ही सांगताना तसं तसं करते बघा. येलो पेजेस केले, काल विश बॉक्स केला. अच्छा, त्याच्यामध्ये लिहा की मी कर्जमुक्त आहे असं 21 वेळा लिहा रोज. आणि ज्या ज्या व्यक्तीकडे कर्ज आहे ना त्याला असं प्रेयर करा की या व्यक्तीने नाव लिहा, या व्यक्तीने मला प्रेमाने माझे पैसे माझ्यापर्यंत आणून दिलेले आहे. हे सेंटेन्स रोज लिहा आणि रोज थँक्यू लिहायचं म्हणा. त्यांना थँक्यू म्हणा. शिवा द्यायच्या नाही. आपल्यामध्ये आहे ज्यांनी आपले पैसे घेतले आणि त्याला शिवा देतो आणि अजून दूर जातो. त्या दिवशीच मागवतो. हा, होपोनोपो प्रेयर करायची त्याच्यासाठी. ते होईशा जोशीने टाकायचं आहे आणि होपोनोपो प्रेयर करायची त्याच्यासाठी. हा, तर मी रिंकू मॅडम काय सांगत होती तुम्हाला, जी लिंक शेअर केली ना रेकी लेवल 2 ची पहिल्या दिवस पासूनची, हो. पूर्ण डबल रिपीट सेंड करा पूर्ण या मॅडमला. माझ्या मिक्स झालेलं आहे युट्यूबवर, तर मला कन्फ्युज होईल ते थोडं. तर तुम्हाला सिरियल असे नंबर वाईज टाकले ना 1 2 3 4 अशा, तर यांना पाठवून द्या पूर्ण. ठीक आहे. मग तुम्ही बघा त्या पहिल्या दिवस पासूनच्या. कोणत्या मॅडमला? कन्फ्युजन मला होतं कळून जे जाईल ना. का ते क्लास कधी बी रिपीट, लाईफ टाईम क्लास आहे. टेन्शन नाही घ्यायचं. आता नाही आलं तर नंतर येईनच. नाही काही प्रॉब्लेम आला समजलं नाही तर मला कॉल करा. ठीक आहे. हो. चला, 5 दिवसा पहिले सुरू केलेला हा प्रवास जीवनाकडे सुख समाधान शांती आरोग्य धन ऐश्वर्याच्या उद्देशाने सुरू केलेला होता. ठीक आहे. आता यामधून तुम्हाला काय घ्यायचं आहे हे तुमची चॉईस आहे. पण कसं आहे ना, जेव्हा स्वतःला बदलायचा जेव्हा प्रश्न येते ना तेव्हा खूप एफर्ट्स लागतात, खूप प्रयत्न करावे लागते, खूप अडचण येते. मी एवढं बघा, माझं इतकं असून बी मी एवढं मेडिटेशन एवढं करते तरी प्रॉब्लेम पिछा सोडत नाही. पण तिथं हाराचं नाहीये. अख्खं माझं सांगते ना, माझं कामच नाही करून राहिलं. मी पैसे देऊन ऑनलाईन हे शिकली ऍड लावणं, पण ते माझी ऍडच काम नाही करून राहिली. एकही लीड भेटली नाही अजूनपर्यंत. टेन्शनमध्ये त्याच्यात माझे 8,000 गेले. असे प्रॉब्लेम येतात. पण ठीक आहे, काही नाही. त्याच्यातून शिकायला भेटलं. काही तर शिकायला भेटते, नाही जास्त पण थोडं तर शिकायला मिळते ना. म्हणून चालत राहायचं, हार मानायचं नाही. प्रॉब्लेम आली तर तिथेच अडकून बसायचं नाही. बघा माझी स्वतःला एक बदलव ना. मैत्रीण हा बोला. फेसबुक माझी एक मैत्रीण आहे, तिला बरंच कळतं त्या याच्यातलं. तर तिला मी विचारते फेसबुकचं ऍड कशी लावतात. हे कळणं वेगळं आहे. फेसबुकचा वेगळा कोर्स असतो. हे तर मला सगळं समजते मोबाईलचं. ऍड लावणं सेपरेट कोर्स असतो. ज्यांना कोणी जर कोर्स लावत असेल ना तो द्या मला परफेक्ट. ती स्वतः फिटनेस कोच आहे, तर ती लावती ऍड स्वतः. हा, मग द्या. हा, कारण ना एक म्हणून नॉर्मल रील टाकणं ना, पोस्ट टाकणं वेगळं आहे आणि ऍडचा कोर्स वेगळा आहे. ऍड सेपरेट लावायला लागते. मी स्वतः शिकून मला येऊन नाही राहिले लेट, म्हणून सांगत आहे. येतं म्हणा, थोडं असते काही टेक्निकल इश्यू येतोच. स्वतःला बदलवणं म्हटलं ना तर थोडा टाइम द्यायला लागेल. कारण शेतामधलं पीक यायला थोडा वेळ लागतो ना, लगेच तर जात नाही. आपण हिरवा गहू म्हटलं तर आपण कापून आणतो ना, त्याच्या पोळ्या बनते का? पण वेळ लागतो ना त्याला येतपर्यंत. त्याचप्रमाणे थोडं स्वतःला बदलण्यासाठी तुम्ही 3 महिने द्यायचे इथून समोर. ठीक आहे. कारण आईच्या पोटात बाळ असेपर्यंत 9 महिनेच वेट करतो आपण, आणि करावंच लागते. हे आपल्यालाही माहिती आहे. त्रास होय या काही होय, 9 महिने वाट पाहणं म्हणजे पाहणंच आहे. त्याचप्रमाणे स्वतःचं जीवन बदलवण्यासाठी कोणाला 3 महिने लागेल, कोणाला 6 महिने लागेल. आपापल्या कर्मा ब्लॉकेजेस नुसार होईल ते. पण हिंमत हाराची नाही. सगळ्यात महत्वाचं, कर्मा ब्लॉकेजेस जे मेडिटेशन करता तुम्ही तेव्हा खूप त्रास होते. जर तुमचे कर्मा जास्त हार्ड लेवलचे असेल ना तर तुम्हाला त्रास होतो. उठून हार मानून तिथून हटायचं नाही. कधी कधी घबराटल्यासारखं लागते, पसीना येतो, कधी कधी असं जणू काही आपल्या जवळच कोणीतरी आहे, कधी कधी खूप एनर्जी जाणवते भारी. हटायचं नाही. फक्त आपलं मेडिटेशनकडे फोकस द्यायचा आणि करायचं मेडिटेशन. ठीक आहे. स्माइल छान दिसत आहे प्राचीच्या चेहऱ्यावर. तुम्हाला 5 दिवसामध्ये ज्या गोष्टी समजल्या त्या तुम्हाला खरं म्हणजे तुमच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जेने बदलणार आहे. ठीक आहे. सगळ्याचा उद्देश एकच असतो. आपण बघा, नवीन वर्ष जर चालू झालं ना तर आपण आपला उद्देश एक असतो की आता मी माझ्या आयुष्याला बदलणार आहे, असतो ना.
आणि एका हो. महिन्यासाठी पूर्ण जी जान लावून देतो. म्हणजे मिस्टरने काही म्हटलं तर लगेच उत्तर आपलं, हा मी माझ्या स्वतःसाठी जगत आहे ना, स्वतःसाठी करत आहे ना, 1 महिन्यापर्यंत. मग पुन्हा ते जेवण करा, झोपा, तिथेच आपलं काम चालू असते. पण या गोष्टी पूर्ण होत नाही. मग प्रत्येक व्यक्तीला हँड होल्डिंग सपोर्ट लागते. कसं आहे ना, जनरल नॉलेजची जर माहिती काढा ना, युट्यूब, चॅट जीपीटी, गुगल या सगळ्या याच्यावर मिळते ना माहिती, सगळेच मिळते. आणि कितीतरी कोचेस बी आहे. आता रिंकू मॅडम किती फ्रीचे क्लासेस करतात, किती कोच आहे. पण ज्यांना आपला हात पकडला ना, तोच खरा आपला समजायचा. नाही तर फ्रीमध्ये शिकवणारे पण भरपूर आहे. मग आयुष्य बदलण्यासाठी हँड होल्डिंग सपोर्ट लागते. मी तर आहेच तुमच्यासाठी, पण समोर जर तुम्ही कधी कोणासाठी काही केलं ना, तर तुम्ही बी त्याचा हँड होल्डिंग सपोर्ट बनायचा. आपल्या सोबत जो कोणी बी व्यक्ती ज्या उद्देशानं जोडला ना, त्याचा तो उद्देश पूर्ण करण्यासाठी 100% प्रयत्न करायचे. थोडे एवढे पैसे आले तरी चालते, पण त्याचा उद्देश पूर्ण करायचा. समोर तुमच्याकडे पण कोणी हिलिंग करायला येईल ना, त्याला खूप गरज असेल, हिलिंगचे पैसे घ्यायचे, ब्लॉकेजेस वाढते, घ्यायचे जरूर. पण कसं आहे ना, त्याची कंडिशन जर अशी आहे आणि त्याला खूप गरज आहे, तर थोडं कमी पैशात पण करून द्यायचं हिलिंग. ठीक आहे. एक नव्याने जीवनाची सुरुवात करणं आवश्यकही नाही. जसं सुरू आहे तसं बघा, आता एक नव्याने जीवनाची सुरुवात करतो म्हटलं तर काय किती साऱ्या गोष्टी कराव्या लागते. नवीन नवीन गोष्टी ऍड होत जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. काही गोष्ट आवडेल, काही गोष्ट नाही आवडेल. आणि माहितीये का, सगळ्यात मोठं आध्यात्मिकचा मार्ग जेवढा म्हणजे सुख समाधानवाला आहे ना, तेवढा कठीण आहे. खूप प्रॉब्लेम येते, खूप येते. पण त्या प्रॉब्लेमला फेस करून समोर जायचं, हार मानायची नाही. कारण जसं जगत होतं तसंच जगलं तर आपल्याला काहीही फायदा होणार नाही. या क्लासला जोडून तुमचा उद्देश पूर्ण होणार नाही. म्हणून हार मानून बसायचं नाही. आपल्याला समोर आयुष्यामध्ये कितीतरी प्रॉब्लेम येतात. ठीक आहे. आत्ता जर म्हटलं डॉक्टरने हार्टचं ऑपरेशन आत्ताच करायला लागते, नाही तुमचा पेशंट 8 दिवसात जाते. तर आपण धावपळ करून पूर्ण 3-4 लाख म्हटलं त्याने तर जमा करूनच देऊ आपण त्याला. देऊ ना. पण इथं विचार नका करू फी द्यायला. कारण इथं तुम्ही तुमच्यासोबत, हे 5,000 नाहीये खरं म्हणजे, हे 5,000 नाहीच आहे. हे तुमचं जीवन बदलण्याची कला आहे. तुम्ही इथून पुढे तुमचं जीवन बदलणार आहे. तुमचं तर बदलणारच आहे, पण तुमच्यासोबत तुमचे सगळे जे काही घरचे लोक आहे ना, त्या सगळ्यांचं जीवन बदलणार आहे. आपल्याला घर बांधायचं असलं तर बघा, हे तुमचं माझं सगळ्याचाच अनुभव आहे. घराचं प्लॅनिंग, प्लॉट तर घेतो 10 लाखाचं घेतलं समजा प्लॉट ना, आता म्हणते आता माझ्याजवळ थोडेच पैसे, मी 15 लाख लावते ना, चांगलं पॉश बनवते माझ्यासाठी. पण त्या 15 लाखाच्या ठिकाणी कधी 50 लाख होऊन जाते ना, कळतच नाही आपल्याला. सजवता सजवता त्या घराला लावतो ना. कारण तिथं विचार नाही करत, तिथं प्रतिष्ठेचा प्रश्न येते. 100% येते प्रतिष्ठा, समाजात राहायला लागते ना, आणि ती असली बी पाहिजे तेवढी. म्हणून विचार करायचा नाही, ऍडमिशन घेऊन टाकायचं. थोडाही विचार करायचा नाही. ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांच्या चेहऱ्यावर मी इनर लेवलची स्माईल आणलेली आहे, प्लास्टिक स्माईल नाहीये. आणली ना ज्यांनी घेतलाय. हा, नकली आहे का कोणाची स्माईल माझ्याजवळ जोडल्या तर? आली ना नाही ओरिजिनल. नाही, फक्त नुसतं सरोज हसायला मॅडम, लागलो तुम्ही मी. सरोज मॅडम थोडेसे हसायला, ओरिजिनल हसा थोडं. जे आहे ते सोडून द्या. जे आहे ते सोडून द्या तुम्ही. मला माहिती आहे टेन्शन नाही, तसं नाही. आपापलं प्रॉब्लेम असते. कसं असते ना, कधी कधी निघत नाही तो माइंड मधून, त्रास होतो निघाला. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, असं नाही हसायचं. हे फेक प्लास्टिक स्माईल म्हणते याला. रिअल मध्ये हसायचं स्वतःसाठी, पहिले स्वतःसाठी, मग समोरच्यासाठी जगायचं आहे. तेव्हा वाटतंय का इथं मॅडम, दिसून येईल. मी वाटून राहिलं का? हो, म्हणूनच तर सांगितलं मी. बरोबर ओरिजिनल, ओळखलेत. ओरिजिनल, ओरिजिनल हसायचं. ठीक आहे. दुसऱ्या त्या व्यक्तीला समोर ठेवायचं इथे साईडला. पहिले मी जिवंत राहीन तर तू तर माझ्याजवळ येणारच आहे. तुम्हीच नाही राहणार तर तू कुठे जाईन. ठीक आहे ना. कारण माहिती आहे ना, आपलं असणं महत्वाचं आहे. नाही तर आपल्या जागी, तुमच्याच जागी कोणीतरी येऊन क्लास करण माझा, म्हणजे माझ्या भाऊजीची दुसरी बहीण. क्लास करण, नक्कीच करण ना. म्हणून स्वतःसाठी जगा, स्वतःला वेळ द्या. ठीक आहे. आता सांगते आजार आणि त्याचे उपचार कसे. रेकीद्वारा आजार आणि त्याचे उपचार. PDF सेंड करते मी आज. विशाखाताई, कोणी ओळखीचं आहे का तुमच्या फेसबुक ऍड लावणारा? नाही माहिती.
आता दुसरे सांगते मी. हे बघा, मी तुम्हाला एक इमेज सेंड करीन. जर कुठले बी आजार असले आणि त्या त्या जागी जर तुम्हाला हिलिंग करायचं म्हटलं, जसं समोर कोणी येणार नाही रेकी लेवल किंवा रेकी 2 मध्ये, मी ती इमेज सेंड करेन. सध्याचं मी याच्यावर समजून सांगते. असं हात ठेवायचा. जर डोक्यावर तुम्हाला त्रास होत आहे किंवा डोळ्याला त्रास होत आहे तर एकीला कॉल करायचा आणि असे हात ठेवायचे. कानाला त्रास होत आहे तर असे हात ठेवायचे. डोक्याला त्रास होत आहे तर असे हात ठेवायचे. गळाला, डोक्याला थोडा ऍक्टिव्ह करायचा आहे तर असा हात ठेवायचा. हृदय आणि हार्ट चक्र ऍक्टिव्ह करायचं किंवा तिथला जो कुठला प्रॉब्लेम असला तो हे करायचा आहे तर असा हात ठेवायचा आणि 20 मिनिटं स्वतःला हिलिंग करायची. ती जागा आणि तसे तसे हात ठेवायचे. बघा, पायाला, घुटण्याला असे हात ठेवायचे. जर बघा आता इथे दिलाय ना, मी का म्हटलं सामूहिक उपचार, मी का म्हटलं हिलिंगचा ग्रुप तयार करायचा माहित आहे. जर कुणाला आपल्याच पैकी कोणाला जर प्रॉब्लेम झाली तर तो स्वतःवर रेकी करू शकत नाही. ठीक आहे, कारण त्याची एनर्जी पूर्ण लॉस होऊन जाते. तर यावेळेस जर एवढ्या ग्रुप मधल्या मिळून कमीत कमी नाही 10 जण फ्री आहे तर 5 जणांनी जर हिलिंग केली ना, एक एनर्जी बॉल जरी टाकला तरी त्या व्यक्तीपर्यंत ती एनर्जी पोहोचते. ठीक आहे. माझी तब्येत खराब झाली होती ना, मी खूपदा ट्राय करत होती असं डायकोमी टाकासाठी, पण ती एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचून नाही राहिली होती. मग लगेच आमचा एनर्जी ग्रुप आहे, मी त्याच्यामध्ये मेसेज टाकला की माझी खूप सिरियस तब्येत खराब आहे, मला बॉल टाका किंवा हिलिंग करा असं टाकलं. आणि मी खरंच सांगते, माझी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तब्येत दुरुस्त झाली होती. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर. आणि तरी एक समाधान असते ना की आपण इथपर्यंत आलो तर काहीतरी पूर्णच करून जावं बाबा ट्रीटमेंट. त्या उद्देशाने मी थांबली होती, नाही तर माझी तब्येत तिथंच दुरुस्त झाली. म्हणजे एका जणाची हिलिंग आणि 5-6 जणा मिळून केलेली हिलिंग पॉवरफुल राहील ना. हो मॅम. उपचार के बाद कृतज्ञता प्रकट करे. उपचार जर तुम्ही कोणाला रेकी दिली ना तर खरं सांगते मी तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला धन्यवाद करायचंय. तुम्ही उपकार नाही केले त्याच्यावर. मी तुम्हाला शिकवून मी तुमच्यावर उपकार नाही करत. मी खरं म्हणजे त्यांचं त्या ब्रह्मांडाचं एक माध्यम आहे. मी तुमच्यापर्यंत तुमच्या दुःखांना पूर्ण करण्यासाठी मी तुमच्यासोबत जुळले. तर ते कार्य आहे एक माझ्याजवळ. म्हणजे मी तुमच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि किंवा तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर मला तुमचे धन्यवाद म्हणायचे आहे. या उद्देशाने धन्यवाद म्हणायचं, ज्याची पण हिलिंग केली की थँक्यू सो मच गॉड, ज्या कुठल्या ईश्वराला मानता की तू मला या व्यक्तीची हिलिंग करण्यासाठी जो चान्स दिला त्यासाठी मला तुझे धन्यवाद करायचे. धन्यवाद विसरायचं नाही. नाही तर मग मी हिलिंग केली, मग मी तर गुरु आहे, मग तुला कशाला धन्यवाद म्हणू असं म्हणायचं नाही. ठीक आहे. शेवटी कटकट डिलीट करणं विसरायचं नाही. बिमारी आहे ओ उनका निदान. आता बघा, बिमारी आहे, जर तुमचे कुठलेही चक्र ब्लॉक असले आणि त्या जागी जर तुम्हाला प्रॉब्लेम जाणवला तर आता जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेणार नाही त्याच्यासाठी आहे. अदरवाईज जो सेकंड लेवलला ऍडमिशन घेईन त्याला एवढी गरज नाहीये. तो डिस्टन्स नाही, असे जरी हात केले तरी ती ऊर्जा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. इकडे समोर वाचलो तर मी एंडिंगचं पेज वाचून दाखवते आता. कानों में हो रही किसी भी प्रकार की तकलीफ में मुक्ति पाने के लिए आज्ञा चक्र, स्वादिष्टान चक्र कानों पर रखे. आज्ञा चक्र आणि स्वादिष्टान चक्र, हे आज्ञा चक्र आहे, हे स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोटं खाली आहे. याला थोडं हिलिंग जर केलं आपण काही वेळ, थोडं 10 मिनिटं करायचं. 10 मिनिटांनंतर जर कानाला त्रास होते तर कानावर हात ठेवायचे. रिझल्ट तर कोणीतरी केलं होतं मागच्या वेळेस प्रॅक्टिकल. कोणी केलं होतं? रिंकू मॅडमने केलं होतं ना. शरीर में विभिन्न स्थानों पर होने वाली गांठों या अल्सर से मुक्ति पाने के लिए मणिपुर चक्र प्रभावित अंग, मणिपुर चक्राला आणि प्रभावित अंग जेनेटिक ऑर्गनच्या तेवढ्यात वगैरे करायचं. ठीक आहे. हात ठेवायचा, हात ठेवून 20 मिनिटापर्यंत हिलिंग करायची. ज्यांचं सेकंड लेवल झालंय त्यांना गरज नाहीये करायची. बाकीचं वाचून घ्यायचं तुम्ही. इझी आहे हे, खूप इझी आहे. चला, सिम्बॉल काढणं शिकवते. एक पेज घ्या पोरं, सिम्बॉल ड्रॉ करणं शिकवते. हा कठीण पिरियड आहे माझा. सिम्बॉल ड्रॉ करणं सगळ्यात कठीण पिरियड. एक पेज घ्या आणि कलर सध्या असू द्या कुठले बी, नंतर तुम्ही हे करून घे जा. प्लेनच पाहिजे मॅम. हा, प्लेन पेजवर थोडं व्यवस्थित होते. सध्या काढलं तर याच्यावर काढा, फक्त कलर लिहा तुम्ही समोर, म्हणजे तुम्हाला. आणि खरंच सांगते मी, पॉवरफुल सिम्बॉल आहे. जेव्हा तुम्ही एनर्जी बॉल टाकताना त्याला गरजेनुसार यूज करायचा, रिझल्ट आहे त्याचा.
अनंत प्रेमाचा सिम्बॉल आता कोणाला रिझल्ट आला खरं सांगा. आपापले रिझल्ट शेअर करत जा म्हणजे बरं वाटते. मलाही वाटेल का माझ्या शिकवण्याचा काही फायदा आहे. मला अनंत प्रेमाचा सिम्बॉल कोणी युज केला? तुला कशाला मी पाहिजे होतं अनंत प्रेम? आहे ऑलरेडी. अजून अजून टाकला मी. आणखीन टाकला. कोणी टाकला? प्राची कोणावर टाकला? कोणाला टाकली नवऱ्यावर. एवढं तर भरभरून प्रेम आहे, अजून किती पाहिजे? जाईन ना तिकडे तू, नदी जाईन ना वाहत त्या प्रेमाची. एवढं काय? बघा ड्रॉ करून दाखवते हा. माझं घरच्यावरही ड्रॉइंग सगळ्या थोडं परिवारांकडे परफेक्ट नाहीये. टाकते. ड्रॉइंग परफेक्ट नाहीये, समजून घे जा. अफर्मेशन झालं ते माझ्यासाठी. सॉरी. कट डिलेट. मी ट्राय करते. जमला ग पहिलच्या पेक्षा. अनंत प्रेम. अनंत प्रेम. कलर आहे लाल. दिसला नसेल तर डबल ड्रॉ करून देतो. नाही स्क्रीन दिसला शेअर मॅम. झाली नाही हार्ट काढायचा स्क्रीन आहे. शेअर नाही झाली. हा नाही दिल दिसला. काढा. नाही शेअर झाली. स्क्रीन शेअर नाही झाली का? अच्छा, स्टॉप झाली हा. वाटते. डबल काढून देते. बघा ग्लिटर सांगितलं होतं मॅडम. ग्लिटर कशासाठी? त्याच्यासाठी जेव्हा आता सध्या नाही, जेव्हा तुम्ही विश बॉक्स बनवता ना, जी हा, विश हा. चीट तयार करणार नाही तिथे लिहा. अच्छा, मी तर घेऊनही आले. ग्रीन नाही मिळाला मला. काही प्रॉब्लेम नाही. गोल्डन आहे ना, गोल्डन चालतो. बघा इन्फिनिटी सिम्बॉल. माझा चुकला थोडासा इन्फिनिटी, तुम्ही करा बरोबर त्याला. अनंत प्रेम लाल कलरचा सिम्बॉल आहे. जिथं कुठं दोघांचे रिलेशन, प्रेमाचे रिलेशन चांगले करायचे, हजबंड वाईफ, मुलगा, रिश्तेदार, तिथे हा सिम्बॉल यूज करायचा. जे एनर्जी बॉल बनवणार आहे, ते एनर्जी बॉलमध्ये जर आपण फॅमिलीसाठी किंवा कोणाच्या रिलेशनसाठी बनवत आहे, तिथे अनंत प्रेमाचा सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. आता मी सेकंड मास्टर लेवलला ज्यांना सतीचं ग्रीड शिकवणार आहे ना, तिथे हा सिम्बॉल ड्रॉ करून त्या सतीच्या ग्रीडच्या खाली ठेवायचा आहे. ठीक आहे. आज नाही, आज क्रिस्टल शिकवते. कळलं? झालं का? कलर याचा हा. लाल आहे. लाल कलरने ड्रॉ करायचा आहे. विच बॉक्स मधल्या म्हणजे ते हे आहे त्या ब्ल्यू पेनाने नाही लिहायचंय, गोल्डनने लिहायचंय. नाही, गोल्डननी नाही. त्या विषयाला रिलेटेड, समृद्धीच्या ऊर्जेला ग्रीन किंवा गोल्डन, प्रेमासाठी लाल किंवा गुलाबी, नकारात्मक ऊर्जा काढायला ब्ल्यू, असं. पेनाने नाही लिहायचे होते ना. पेनाने. हा, साध्या पेनाने लिहिले का? तू विश चीट तयार केल्या का? हा, साधे पेनाने मग लिहिले मी ब्ल्यू वाले. ग्लिटर पेन मी त्याच्यासाठी सांगितला होता की तुम्ही जे विश चीट तयार करता ना, त्या पेनाने लिहिलं तर अट्रॅक्टिव्ह बी वाटतं ना, कलर पण एनर्जी फ्लो करते ना. मग ठीक आता आहे, काही प्रॉब्लेम नाही. यावेळेसचे राहू दे. याला जिबू सिम्बॉल नाव आहे ना, जिबू. हा, जिबू सिम्बॉल हे ना, खरं म्हणजे तुम्हाला सांगते मी, एंजेलिक याच्यातली सिम्बॉल आहे आणि खरंच पॉवरफुल आहे. त्यानंतर बघा, अनकंडिशनल सिम्बॉल. आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनकंडिशनल प्रेम करणारे लोक हवे का? हा, ड्रॉइंग ठीक झाली माझी आधीपेक्षा. अनकंडिशनल प्रेमाचा सिम्बॉल. ठीक आहे. कलर लाल आहे. अनकंडिशनल लवली आहे याचं नाव. कलर लाल आहे. याला बी जर तुम्हाला आता सेपरेट हजबंड वाईफ, आता माझे हजबंड आणि माझे हजबंड मला अनकंडिशनल प्रेम करते, खरं म्हणजे असं द्यायचं अफर्मेशन. ठीक आहे. तू घे प्राची. माझे हजबंड मला अनकंडिशनल प्रेम करते. एनर्जी बॉल बनवला ना, तेव्हा अनंत प्रेमाचा सिम्बॉल आणि अनकंडिशनल लवचा सिम्बॉल ड्रॉ करायचा आणि अफर्मेशन आपल्यानुसार बनवायचे. आपल्या परिस्थितीनुसार अफर्मेशन बनवायची आहे. जर तुम्ही भावासाठी टाकत आहे किंवा अदर कुणासाठी टाकत आहे तर त्यानुसार बनवायचे. अनकंडिशनल लव किंवा एक अफर्मेशन देऊन, या ब्रह्मांडातील सर्व आत्मा मला अनकंडिशनल प्रेम करतात आणि प्रेम सगळ्यांनाच पाहिजे. माझे सर्व रिश्तेदार मला अनकंडिशनल प्रेम करतात. कलर लाल, नाव अनकंडिशनल लव. अनकंडिशनल अबंडन्स. अनकंडिशनल अबंडन्स, कलर लाल. अबंडन्स मध्ये सगळंच काही येतं. एखादी इच्छा मागितली, जसं मला माझ्या जीवनात खूप पैसा पाहिजे आणि ते
त्याला मग रिलेटेड जे काही ऊर्जा आहे ते सगळं अनकंडिशनल प्रेम, चारही रस्त्याने पैसे माझ्या जीवनात येत आहे. अनकंडिशनल ब्रह्मांडातून अनकंडिशनल ऊर्जा, समृद्धीच्या ऊर्जा माझ्या जीवनात आकर्षित होत आहे. अनकंडिशनल अबंडन्स 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 माझ्या जीवनामध्ये फ्लो होत आहे. हेल्थ सिम्बॉल ग्रीन कलर. जेव्हा तुम्ही फॅमिलीसाठी बॉल बनवता किंवा सेपरेट तुमच्यासाठी बॉल बनवताना किंवा देशातल्या लोकांसाठी बनवताना हेल्थ सिम्बॉल टाकून द्यायचं आणि एक अफर्मेशन बोलून द्यायचं, आम्हाला सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे सिम्बॉल टाकून. पण एवढा आहे, सिम्बॉल टाकल्यावर 3 वेळा प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे. हेल्थ सिम्बॉल, हेल्थ 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 3दा ड्रॉ करायचं. हातानं प्रॅक्टिस करजा, थर्ड आय चक्राने सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. हेल्थ हेल्थ हेल्थ. तुम्हा सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ लागलेला आहे. तथास्तु तथास्तु तथास्तु. वन अशी लाईन आहे, मग इकडनं गेलं 2, मग इकडनं गेलं 3 अँड 4 आणि ह्या 5. झाला का? नवीन आहे, लिहत नाही बरोबर. आजारी व्यक्तीच्या उशीखाली जरी ड्रॉ करून ठेवला ना, एक अफर्मेशन लिहून, तरी वर्क करतं. चोकुरे टाकून द्यायचा, सिम्बॉल टाकून द्यायचा आणि त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवून द्यायचा. पाण्यात ड्रॉ करून सुद्धा पिऊ शकता. मन आणि बुद्धी एकाग्र. मन आणि बुद्धी एकाग्र. माझं तेढा झालं, तुम्ही सरळ करा. कलर लालच आहे. थर्ड आयवर ड्रॉ करायचा आणि थर्ड आयवर ड्रॉ केल्यानंतर एक अफर्मेशन देऊन द्यायचं, मन आणि बुद्धी माझी एकाग्र आहे. मुलांच्या पुस्तकावर सुद्धा ड्रॉ करता येते किंवा डाव्या हातावर इथे ड्रॉ करता येते, मुलांच्या आपल्या पण करता येते. ठीक आहे. मन आणि बुद्धी एकाग्र. हेल्थ सिम्बॉल सुद्धा डाव्या हातावर ड्रॉ करता येते. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. अनकंडिशनल लवचा सिम्बॉल सुद्धा ड्रॉ करता येते. समोरचा आहे का स्वाती मॅडम? मग प्रॅक्टिस करा. मला अनंत प्रेम, मी माझ्या स्वतःवर अनंत प्रेम करते. अनकंडिशनल लव माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल प्रेम करणारे लोकाले एक अफर्मेशन सिम्बॉल ड्रॉ करून द्यायचा. ईश्वर ऐसाई हो ऐसाई हो ऐसाई हो. डाव्या हातावर लिहिल्यानं रिझल्ट खूप छान येते. माझा लाल पेन दिसत नाहीये, नाही तर मी रोज ड्रॉ करते. लाल पेन कुठे पडला माहित नाही. त्यानंतर आहे मनी सिम्बॉल. याला तुम्ही गोल्डन कलर किंवा ग्रीन कलरने ड्रॉ करू शकता. मनी सिम्बॉल. हे हाय, हा तेढा झाला माझ्याकडून. मनी 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 हातावर ड्रॉ करून देतं. अनकंडिशनल पैसा माझ्या जीवनात फ्लो होत आहे. आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा माझ्या जीवनात फ्लो होत आहे. माझ्या जीवनात चारही दिशेने पैसा आकर्षित होत आहे. नवीन नवीन अपॉर्च्युनिटी हा ब्रह्मांड मला माझ्या जीवनात देत आहे. असे वेगवेगळे अफर्मेशन बनवायचे. मॅडम एकदा काढून दाखवा ना परत. परत पुन्हा एकदा काय? काढून दाखवा ना मॅडम. कलर हिरवा आहे का मॅडम? हिरवा किंवा गोल्डन कोणता बी, दोन्ही. बघा, पिरामिड्स काढायचे. ये आहे ये.
2 3 ऍपल ए आहे हो. 4 4.5 ए फॉर ऍपल. किती 5 वेळा? इथून काउंटिंग करत चला, असं असं पकडून 1 2 3 अँड 4 कम्प्लीट होते. मग असं काढताना काउंट करा. पैसे तिजोरीच्या ठिकाणी जर ड्रॉ करून ठेवून द्यायचा. मनी 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 पर्समध्ये ठेवू शकता. ठीक आहे. तुमची जिथे भांडी आहे सोन्याची तिथेच ठेवू शकता. फोन मध्ये कसं ठेवायचा? कॅश सगळी फोन हे असतं ना. नाही तर आपली ज्वेलरी वगैरे असते ना तिथे ठेवायचा. अच्छा. त्याच्यावर ड्रॉ करायचं ना. ड्रॉ करायचं आपल्या अकाउंटवर जाऊन. मी माझे अकाउंट चार्ज करते मनी रेकी सिम्बॉल ना. अच्छा. अकाउंटवर जायचं, ते सिम्बॉल टाकते आणि माझ्या अकाउंटमध्ये भरभरून पैसा येतोय असं अफर्मेशन देते मी. आता पैसा म्हटलं की बघा, Account कोणत्याही म्हणजे एनर्जी कुठं मध्ये account? रमाला टाइम लागते. सुरुवात झाली आहे, पण छान झाली आहे सुरुवात माझी. फोन पे मध्ये टाकून ठेवायचं का असं असं? हा, टाकून द्यायचं. मनी 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 माझ्या अकाउंटमध्ये भरभरून पैसा येत आहे. ऑरेंज कलर हा आहे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. मुलांच्या पुस्तकावर ड्रॉ करू शकता. तुमच्या थर्ड आय चक्रावर सुद्धा ड्रॉ करू शकता. याच लाईननी वापस येऊन पुन्हा एक आणि इथनं राऊंड. माझं थोडं परफेक्ट नाही आलं, मी व्हिडिओ पाठवून त्याच्यामध्ये येऊन जाईल. पण असं आहे, तुम्ही आता तुमच्या पद्धतीने काढा. मला पेंटिंग येत नाही एवढी चांगली. ठीक आहे. हा वाला पूर्ण असा असा राऊंड मध्ये हा, नाही तर ते व्ही सारखं नका काढू. असं राऊंड मध्ये असा असा आहे. कॉन्सन्ट्रेशन मुलांच्या पुस्तकावर जर ड्रॉ केला ना तरी वर्क करतं. मुलांच्या डाव्या हातावर, मांडीवर, पायावर कुठंही ड्रॉ केला तरी बी वर्क करतं. कॉन्सन्ट्रेशन तर आपल्या थर्ड आय चक्रावर टाकून द्यायचं. कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन. पैकी जो शिकले तो आपल्या मुलाच्या वंशाजुषींना कनेक्शन करायचं आणि त्यांच्या थर्ड आय चक्रावर कॉन्सन्ट्रेशन टाकून द्यायचं आणि 3 वेळा प्रोनाऊन्सिएशन म्हणायचं. कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन कॉन्सन्ट्रेशन. हा खूप मन आणि बुद्धी एकाग्र करून अभ्यास करत आहे आणि तो मन बुद्धीचा बी टाकून द्यायचा अभ्यास करताना. मॅम होनशाजेशन प्रत्येक ह्याच्यावर चालतं का? वंशजोषीने ना आपण अदर व्यक्तीसोबत कनेक्टिव्हिटी करण्यासाठी टाकतो. बट तुम्ही जर तुमच्यावर करत असाल ना तेवढं टाकायची गरज नाहीये. दुसऱ्याला, आपल्याला सोडून दुसऱ्याला, कुठेही जगाच्या पाठीवर, कुठे दुसऱ्याला जर कुठेही टाकायचं जरी असलं तर जगाच्या पाठीवर होनशाजेशन टाकायचं. कुठंही कुठंही. हो. याचा कलर कोणता होता मॅडम? हा, कलर कलर आता ऑरेंज ऑरेंज. ऑरेंज. आता ब्ल्यू कलर संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह. हा कलर जर तुम्ही, ज्यांना नकारात्मक ऊर्जेचा जास्त त्रास होतो ना, डाव्या हातावर ड्रॉ करून द्यायचा. संपूर्ण नकारात्मकता परमनंटली, माझ्यामधली संपूर्ण नकारात्मकता परमनंटली रिमूव्ह झाली आहे, परमनंटली रिमूव्ह झाली आहे, परमनंटली रिमूव्ह झाली आहे. डाव्या हातावर ना? हा, डाव्याच हातावर, मांडीवर, पायावर कुठे बी काढू शकता डाव्या साईडला. तुमचा शक्तिपात झाला नाहीये तर तुम्हाला एवढा रिझल्ट येणार नाही विषयकताई. ठीक आहे. पण मी एनर्जी बॉल बनवणं शिकवते. तुम्ही जर शक्तिपात करण समोर तर त्याची प्रॅक्टिस करायची. एनर्जी जाणवते नंतर, आता तेवढी जाणवणार नाही. आणि तुम्ही सगळेजण प्रॅक्टिस करून घ्या. एनर्जी बॉल टाका सगळे सिम्बॉल टाकून. ठीक आहे. मनी मंत्र सांगते. काउंट, COUNT काउंट 108 वेळा काउंट 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 असं म्हटलं तर पैशाचा फ्लो होतो. प्राची गेली का? काय म्हणायचं मॅम? हे काउंट, नाही समजलं. COUNT काउंट. इथं लिहू शकता तुम्ही गोल्ड पेननी किंवा लाल कलरच्या पेननी. काउंट. अनकंडिशनल पैशाचा फ्लो माझ्या जीवनामध्ये येत आहे. आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा भरभरून माझ्या जीवनात येत आहे. COUNT काउंट असं लिहून ठेवायचं. तुमच्या लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता काउंट. तुमचे प्रॉपर्टीचे पेपर आहे त्याच्यामध्ये सुद्धा लिहून ठेवू शकता. कोणत्या रंगाने? निळा. लाल कलर, गोल्डन कलर. आता बघा, लेडीजची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम राहते. कोणाला पैसे दिले ना, पैसे तर देऊन देतो, सामान तर घेऊन येतो, पण असं वाटतं की यांना फ्री दिली असते तर चांगलं झालं असतं. पैसे गेले माझे. आपलं मन दुखते घरी गेल्यावर. पण तसं मन दुखवायचं नाही. ते काय नाही, एनर्जी ब्लॉक होते.
खरं म्हणजे. आता मी सांगते, आपलेच पैसे आपल्यापर्यंत परत येण्यासाठी फक्त एनर्जीचा खेळ आहे, दुसरं काहीच नाही. पैसे तर देणंच आहे फुकट, आपल्याला कोणीच काही देणार नाही, है ना. मग त्यासाठी पैसे देणंच आहे, मग तिथं पैसे द्यायचे ते एक अफर्मेशन बोलून द्यायची. हे पैसे या व्यक्तीच्या जीवनात जाओ, खूप सारा आनंद येऊ आणि हेच पैसे मल्टिप्लाय होऊन माझ्या जीवनामध्ये वापस येऊ. हे ईश्वर ऐसा येऊ, ऐसा येऊ, ऐसा येऊ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आय लव्ह यू मनी. आय एम अ वेटिंग फॉर यू. एवढं म्हणून द्यायचं. असं म्हणजा नका त्याच्या समोरून, ते ही बाई काय करून राहिली म्हणून मनात म्हणजा. ठीक आहे. मनात मनात म्हणजा सांगायचं सगळेजण. समोरच्या व्यक्ती म्हणून मला आय लव्ह यू म्हणत कोण आहे. शिकवलं मला, कोण शिकवलं मला. येईन तो माझ्यापर्यंत. मग मला त्याला पूर्ण त्याचा मला म्हणा लागेल का क्लास कर बाबा, मग सांगतो पूर्ण. आय लव्ह यू म्हणे. हा, मनात म्हणा, कळलं अफर्मेशन. आणि खरंच येतो. मी आधी मी नाही म्हणायची, मला नाही माहिती होतं ना, आता खरंच येतो मल्टिप्लाय होऊन. कारण असं इथून म्हणा, इथून खरंच याच्या व्यक्ती असल्यानं तर म्हणायचं की याच्या मुलाच्या वाईफच्या जीवनात खूप सारा आनंद होईल या पैशाने. आणि खरंच येते मल्टिप्लाय होऊन. कसे येते ते तुम्हाला कळेल नंतर. आता मला शिकव एनर्जी बॉल. महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं एनर्जी बॉल. मी जेवढे एनर्जी बॉल तुम्हाला शिकवान त्यापेक्षा बी वेगळे एनर्जी बॉल तुम्ही तुमच्यासाठी टाकू शकता. सेकंड लेवलला वेगवेगळे एनर्जी बॉल आहे, त्याच्यात तुम्ही तुमचे पर्सनल जर ऍड करतो म्हटलं आपल्या अफर्मेशन, आपल्या प्रॉब्लेमवर, तरी टाकता येते. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिले आपण परिवाराची नकारात्मक ऊर्जा काढू. रेकीला कॉल करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, समस्त गुरुजन व माता पितांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ज्याचा जो सिम्बॉल आहे ते सिम्बॉल टाका, वंशजोषणी टाका, चुकुरे टाका, सेकी टाका. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य, सॉरी मी काय म्हटलं होतं, आपण नकारात्मक ऊर्जा काढू. तर मी तुम्हाला सिम्बॉल पूर्ण टाकायला लावले ना. हा वाला बॉल, एनर्जीचा बॉल आपण स्वतःसाठी बनवू पहिले. ठीक आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ऊर्जा ही माझ्या या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी ज्योष्ना माझ्या स्वतःसाठी देत आहे. हा ऊर्जांचा बॉल मी, तुम्ही तुमचं नाव घ्या, माझ्या स्वतःसाठी देत आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य भरभरून मिळालेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य भरभरून लाभलेलं आहे. मला या बॉलद्वारे माझ्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य भरभरून लाभलेलं आहे. आता टाका अनंत प्रेमाचा सिम्बॉल. आता जो शिकवलेला नसन येत तर पाहून घ्या. अनंत सिम्बॉल, अनंत प्रेम, अनंत प्रेम, अनंत प्रेम. मला माझ्या जीवनामध्ये अनंत प्रेम करणारे लोक आहे. मी माझ्या स्वतःवर अनंत प्रेम करते. मला माझ्या जीवनात अनंत प्रेम करणारे लोक आहे. मी माझ्या स्वतःवर अनंत प्रेम करते. आता टाका हेल्थ सिम्बॉल. हेल्थ, हेल्थ, हेल्थ. मला माझ्या जीवनामध्ये संपूर्ण स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मला माझ्या जीवनात संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झालेली आहे. मला माझ्या जीवनात संपूर्ण स्वास्थ्याची प्राप्ती झाली आहे. आता टाका मनी सिम्बॉल. मनी, मनी, मनी. माझ्या जीवनामध्ये अनकंडिशनल आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा येत आहे. माझ्या जीवनामध्ये भरभरून चारही दिशेने आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा येत आहे. माझ्या जीवनामध्ये भरभरून आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा येत आहे. हे ईश्वराचा हो, ईश्वराचा हो, ईश्वराचा हो. ही ऊर्जा एक तर अशी ग्रहण करू शकता किंवा ब्रह्मांडामध्ये, मी सांगतो नंतर, ग्रहण करायची ऊर्जा. ग्रहण करा पहिले. ही दिव्य ऊर्जा माझ्या 7 चक्रा, शरीर, मन, बुद्धी आणि औरामध्ये मी ग्रहण करत आहे. हे ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जा मी माझे 7 चक्रा, शरीर, मन, बुद्धी आणि औरामध्ये ग्रहण करत आहे. ही माझी दिव्य ऊर्जा माझं शरीर, मन, 7 चक्रा आणि औरामध्ये ग्रहण करत आहे. ईश्वराचा हो, ईश्वराचा हो, ईश्वराचा हो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. एनर्जीचा बॉल ग्रहण करायचा आहे. डोळे खोला म्हणजे तुम्हाला कळेल विषयाताई. डोळे खोला. असा ग्रहण करायचा आहे. आणि असा जरी ग्रहण नाही केला ना तुम्ही, तर ह्या ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो जाए, पूरी हो जाए, पूरी हो जाए. ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो. दोनही याचा रिझल्ट आहे, पण याचा रिझल्ट जास्त आहे. ठीक आहे. याचा रिझल्ट खूप छान आहे.
एखाद्यासाठी जर विश मागायची असली ना, त्याची विश जर तुम्हाला पूर्ण करायची असली ना, तर फूक मारून द्यायचं. याची ही इच्छा ब्रह्मांडामध्ये जाऊन पूर्ण हो आणि ती इच्छा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचव, असं अफर्मेशन देऊन द्यायचं. तथास्तु ईश्वर ऐसाई हो, ऐसाई हो, ऐसाई हो. हा झाला स्वतःसाठी. आता फॅमिली मधली नकारात्मक ऊर्जा काढू. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हे बाबू, ज्याचं झालंय तो होंशा जोशीने टाका. होंशा जोशीने, होंशा जोशीने, होंशा जोशीने. चोकुरे टाकायचं आहे. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. जोनार टाकायचं आहे. ज्याचं झालं त्याचं, तुमचं नाही झालं. ज्याचं नाही झालं तो नका. जोनार, जोनार, जोनार. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ऊर्जा या बॉल मध्ये आलेली आहे. हा बॉल मी हा बॉल मी माझ्या घरातील, मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील, तुम्ही तुमचे नाव घ्या. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू आणि वाहनं यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. हात हेवी होईल. जर नकारात्मक ऊर्जा असेल ना, तर हात भारी होईल. मी जोशना हा ऊर्जांचा बॉल माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू आणि वाहनं यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती सर्व नकारात्मक ऊर्जा या बॉलमध्ये आलेली आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांच्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आली आहे, ती सर्व नकारात्मक ऊर्जा माझ्या बॉलमध्ये आलेली आहे. हळूच पकडायचे त्या ऊर्जांना हातामध्ये. डोळे खोला. नकारात्मक ऊर्जा काढलाय आपण. डोळे खोला. हळूच पकडायचंय त्या ऊर्जांना हातांमध्ये. असं पकडायचंय जसं. 3 वेळा फूक मारा. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो, शुद्ध हो, शुद्ध हो. घरात ठेवायची नाही तिला. कट, कट, कट. डिलेट, डिलेट, डिलेट. ठीक आहे. औरा क्लीन असतो हा. औरा क्लीन असतो आणि हे ऊर्जा राहते. तुम्हाला जर असं अनुभवाचं असं ना, यांना विचारा. ज्यांनी माझं हिलिंग केलं त्या ताईने माझं दुखणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं. सांगा तुम्ही थोडस. कारण ना कसं कसं आहे ना, काही काही गोष्टी अशा खूप नॉर्मल वाटते. ऐसा भी होता है क्या, असं वाटते कधी कधी. यांनी माझं हिलिंग केलं. काल एनर्जी बॉलच टाकला फक्त, असा जस्ट एक एनर्जी बॉल टाकला. ते माझं दुखणं डोकं आणि घशाचं त्यांच्यापर्यंत पोहोचलं. अजून सरोज मॅडमने केलं त्यांच्या झाले. मैत्रिणीला, घुटण्याला. त्या मैत्रिणीचं दुखणं गिफ्ट म्हणून त्यांनी घेतलं. असं झालं. मला ठीक आहे बसता ना. नाही म्हणून मॅडम, नाही तर मी स्थिर बसत होते. घरामध्ये ठेवायचे नाही त्या ऊर्जा. आणि मी खरंच सांगते ना, एक वेळा जर ऊर्जा अशा काढल्या ना, तर चोकुरे टाकून क्लीन करायचं. क्लीन, क्लीन, क्लीन. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. कट केलं ना आपण पुन्हा मग एकदा रेकीला कॉल. रे की अमृत म्हटलं तरी चालते. पुन्हा बनवायचा एनर्जी बॉल. झाला एक. झाला आपला एक. आपण आपल्या परिवारातल्या लोकांची नकारात्मक ऊर्जा काढली, वस्तूची पण काढली, वाहनाची पण काढली. कारण वाहनामध्ये पण राहते, व्यक्ती बसतो ना तिथं. कोणत्या जोशीने टाकायचं आहे, ज्याच्याजवळ आहे तो. चोकुरे सेकी टाकायचा आहे. हेल्थ सिम्बॉल टाका. अनंत प्रेमाचा सिम्बॉल टाका. अनंत ब्रह्मांडच्या स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हा ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू आणि वाहनं यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू आणि वाहनं यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य प्राप्त झालेला आहे. हा दिव्य ऊर्जांचा बॉल मी जोशना माझ्यासह माझ्या घरातील आरोही, आराध्या, किशोर, धनराज, घरातील वस्तू, वाहनं यांना परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्राप्त झालंय. बघा, पकडा असं ऊर्जांना हातामध्ये आणि 3 वेळा फुंक मारायचे.
ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई, पूरी हो गई, तथास्तु तथास्तु तथास्तु। ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो। ये सभी ऊर्जा उन सभी लोगों के पास पहुंच जाए। एक अफर्मेशन देऊन द्यायचं, ठीक आहे। आता पुन्हा एक बॉल, आता रेकी सोबत जोडलं। रेकी म्हणजे ब्रह्मांडची एनर्जी, ब्रह्मांडात मग इथे असणारे सगळे लोक ब्रह्मांडाचे भाग आहे, हे सगळ्यांना माहितीये। मग तो ना तर काळा ना गोरा ना कमी ना जास्त ना गरीब ना श्रीमंत, सगळे ब्रह्मांडाचेच आहे। त्या सर्वांसाठी एक एनर्जी बॉल टाकायचा, किंवा आपल्यासाठी आपल्या देशामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काहीतरी चांगलं एक तरी सेंटेन्स बोलणं आपलं काम आहे ना, म्हणून एक एनर्जी बॉल टाकून द्यायचा। कारण शेतकरी जेव्हा एवढं शेत पिकवतो, शेतकरी एवढं पीक घेतो, तो एकटा खात बसत नाही। त्याला जेवढं लागतं ना त्यापेक्षा त्याला तेवढं बेनिफिट पण सुद्धा मिळत नाही, तरी पण तो हार्डवर्क करतो। मॅडम मध्ये असं थंड वाटतं का? कोणशा जोशी, कोणाला थंड वाटते, कोणाला गरम वाटते, कोणाला राऊंड राऊंड फिरल्यासारखं वाटते, कोणाला मुंग्या आल्यासारखं वाटते। होंशा जोशीने होंशा जोशीने होंशा जोशीने चोकुरे टाका, ज्याच्या जोड आहे तो टाका चोकुरे से की। माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे। माझ्या देशात माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर, दीर्घायुष्य प्राप्त झालेलं आहे। माझ्या देशासाठी माझ्यासाठी काम करत असणाऱ्या प्रत्येक जवानाला, प्रत्येक शेतकऱ्याला, कारखान्यात काम करत असणाऱ्या प्रत्येक मजुराला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर, दीर्घायुष्य प्राप्त झालं आहे। हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो। पकडा, फूंक मारायची है। ब्रह्मांड में जाके मेरी इच्छा पूरी हो गई, पूरी हो गई, पूरी हो गई, तथास्तु तथास्तु तथास्तु। कट कट कट, डिलेट डिलेट डिलेट। याच्याऐवजी तुम्हाला जे कुठले एनर्जी बॉल बनवायचे आहे सेपरेट, हजबंड वाईफसाठी, कुणासाठी मुलाचं रिलेशन ठीक करण्यासाठी, तर तुम्ही टाकू शकता। एखाद्या बॉस सोबत रिलेशन चांगलं करण्यासाठी, प्रेमासाठी नाही, त्याचं प्रेमाचं व्हायब्रेशन नाही, त्याची आणि माझी चांगली प्रेमाची हे आहे, म्हणजे इंटेन्शन तिथं ते दुसरं नाही द्यायचं, आमचे रिलेशन चांगले आहे। असतं ना कोणाचं कोणासोबत वाईट, त्यासाठी असे टाकू शकता। वेगवेगळे इच्छापूर्तीसाठी टाकू शकता। सेकंड लेवलमध्ये कार्मिक अकाउंट जे असतं आपलं कोणासोबत, ते कार्मिक अकाउंट पूर्ण करण्यासाठी बी सुद्धा तुम्ही टाकू शकता। वेगवेगळे पेस्ट कंट्रोल, तुमच्या घरी जर कोणते किडे मकोडे असेल ना, ते दूर करण्यासाठी पेस्ट कंट्रोल सेकंड लेवलमध्ये टाकू शकता। कोणाला रिझल्ट आला सेकंड लेवलचा, पळाला का कॉकरोच? मला आला कॉकरोच खूप होते, गेले का? गेले नाही अजून पण कमी नाही। कमी झाले ना? तुम्ही सांगा रिंकू हो. मॅडम, तुम्ही करा पेस्ट कंट्रोल। सरोज मॅडम, झालं ना तुमचं सेकंड लेवल? एक बॉल बनवून टाकून द्यायचा पेस्ट कंट्रोलचा। पालीसाठी पेस्ट टाकावं लागेल मॅडम, मला पाल खूप आहे। आता सगळं माझे चालेल नुसते गेले पाय. बघा, ते अफर्मेशन मध्ये सगळेच आलंय। माझ्या घरात असणारे साप, बिच्छू, उंदीर, मुंग्या, कॉकरोच, पाल आणि ते सिम्बॉल हा. टाकून द्यायचे दोन, सगळंच आलंय, हा. सगळंच होत जातं। तुमच्या घरी काय झालं सांगा? पालसाठी नाही का मॅडम? गेले ना, लगेच जातं पेस्ट कंट्रोलला। मी तेच सांगून राहिली, लगेच इंटेन्शन पोहोचतं त्यांच्यापर्यंत। ते काय रहस्य आहे मला नाही माहिती, पण खरंच कॅपिटल जातं। होणार और स्मॉल होणार. झाले इथे बॉल क्लिअर। आता तुम्ही हे जिबो सिम्बॉल टाकून इतरांसाठी सुद्धा करू शकता। आता प्रॅक्टिस काय करायची? रेकी लेवल 1, सेकंड लेवल, मास्टर लेवल प्रॅक्टिस सेमच आहे। ग्रॅटिट्यूड सकाळी अफर्मेशन 2-4 वाचून घ्या या लिहा। पण मी सांगते तुम्हाला, लिहिण्यामध्ये खूप वेळ जातो, वाचून घ्यायचं। एक लिस्ट बनवून अशी लावून द्यायची एका ठिकाणी, समोर जाऊन 2-3 वेळा वाचून घ्यायचं, ठीक आहे। आणि नंतर मेडिटेशन करा सकाळी 7 चक्राचं। 7 चक्र मेडिटेशन झालं तर 1 2 3 प्रोसेस करा तिथेच। 1 2 3 प्रोसेस झाली की एनर्जी चार्ज, जेवढी चार्ज कराल तेवढी तुम्ही पॉझिटिव्ह फील कराल ना। ज्याप्रमाणे 2 टाइम जेवण पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा औरा तुम्हाला क्लीन करायला आवश्यक आहे। 2 टाइम औरा क्लीन करणं जरुरीच आहे। कारण तुम्ही जर म्हणाल मेडिटेशन 7 चक्राचं मी आज करतो 4 दिवस करत नाही, मी औरा क्लीन करतो आज होणार नाही, असं होत नाही। एक टाइम भात खाल्ला, पोळी खाल्ली तरी चालते, पण इथं करायचंच आहे। कारण आज हे चक्र तुम्ही ऍक्टिव्ह केलं आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं माझा नवरा माझ्यासोबत चांगलाच राहत नाही, त्या चक्र ब्लॉक होते।
ठीक आहे. म्हणून रोज चार्ज करायचं, म्हणजे इथली एनर्जी एवढी वाढवायची की समोर काही बी झालं ना तर ती नकारात्मक ऊर्जा इथे येतपर्यंत थोडा वेळ लागते. म्हणून रोज चार्ज करायचं. सरोज मॅडमला सांगते मी स्पेशल मेडिटेशन करा. तुमच्यामध्ये मॅडम. नाही चेंज झाला, तुम्ही काहीच नाही केलंय. लोकांना कमी हिलिंग करा. सध्या तेवढी गरज नाही आपल्याला. पहिले आपल्या स्वतःमध्ये फरक करायचा, मग लोकांचा फायदा करायचा. आपण जिवंत राहू तर लोकांचा समाजासाठी आपण करणारच आहे. पण जिवंत नाही राहू तर मग आपण काहीच करणार नाही. कळलं? मॅडम एक विचारायचं होतं. आज काय? मला खूप हे वाटतंय मॅडम. कंटाळा. हो वाटत आहे. काय करा, जर वाटत असेल ना नमक टाका पाण्यामध्ये आणि आंघोळ करून घ्या. खूप हो असते ती समोरच्याची नकारात्मक ऊर्जा असं जास्त खूप असेल म्हणून स्ट्रेस त्रास होऊन असं राहिला. करमत नाहीये काहीतरी. ती हिलिंग केलं म्हणताना म्हणून सांगून त्रास राहिले. होत आहे मला. आता नाही करून द्यायचं. पहिले स्वतःला करायचं नाही त्यानंतर मॅडम नाही. मी मी काय म्हणजे म्हणते, सहज असं होते की नाही होऊ शकते का? ऐसा भी होता है ते क्वेश्चन मार्क एक्सपेरिमेंट. लावायचं नाही म्हटलं ना, ऐसा ही हो. अफर्मेशन चेंज करायचं तिथे. ऐसा ही हो. तिकडे हो नाही, हो की नाही हो, पण ऐसा ही हो. अफर्मेशन ते द्यायचं, नाही आपण हो. बनवायचं अफर्मेशन. आणि होतं ना, आलं ना. आता दुसऱ्याचं हिलिंग करायचं नाही, स्वतःचं करायचं. पहिले स्वतःची एनर्जी स्ट्रॉंग करायची. 3 महिने हात नाही लावणार आहे मॅडम त्याला आता. स्वतःला पहिले पहिले करायचं. स्वतःचं करायचं. स्वतःला 3 महिने करा. मुलांना करा, मुलासाठी करू शकता, अभ्यासासाठी करू शकता मुलाच्या. आता सेकंड लेवलमध्ये काय शिकणार आहे, मास्टर लेवलमध्ये इथून पुढे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही कोणाचीही हिलिंग करणार आहे. पेस्ट कंट्रोल हे एनर्जी बॉल तर आहेच, त्यासोबत पॉवरफुल 4 सिम्बॉल येते, ते 4 सिम्बॉल युज करणार आहे. रेकीमध्ये मेन 4 सिम्बॉल आहे, अदर पॉवरफुल सिम्बॉल वेगवेगळे आहे. पण जे 4 सिम्बॉल आहे त्या 4 सिम्बॉलने जी एनर्जी जाणवते ना, ती खरोखर अख्खं लाईफ बदलून टाकते आपली. तुम्हीच आहे त्याच्यातले, सुरुवात झाली आहे तुमची, खूप बेस्ट झाली आहे. म्हणजे विचार करा, 15 दिवसात जर हा रिझल्ट आला तर या रेकीला आपण आयुष्यभर आपले डोळे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हिला शेवटच्या श्वासापर्यंत यूज करायची आहे, आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी. मग बघा डोळ्यांसाठी आयुष्यात सांगा दुःख मॅडम, डोळे नव्हायचं. छान झाले पाहिजे. डोळ्यासाठी डोळ्यांसाठी सांगा, डोळ्यांसाठी. थर्ड आय चक्र ब्लॉक आहे. थर्ड आय डोळ्यांसाठी. चक्राचं 7 चक्र मेडिटेशन करा ना, त्याच्यामध्ये हो. क्लीन होऊन जाते. नाही करत आहे ना मॅडम, ते तर मी करतेच ना. रिझल्ट एका सेवन दिवशी चक्र. नाही येत ना मॅडम, 3-3, 4-4 महिने जाते चक्र ऍक्टिव्ह व्हायला. लगेच नाही येत झोप रिझल्ट. वाढलीये ते चांगलं आहे का वाईट आहे? नाही, झोप वाढली म्हणजे तुम्हाला झोप नाही येत होती, तुमचे ब्लॉकेजेस होते म्हणून झोप नाही येत होती. आता झोप येते म्हणजे तुमचे खूप ब्लॉकेजेस रिमूव्ह होऊन राहिले. हा आता येते ती झोप खूप येते झोप म्हणजे येणं म्हणजे मी सांगते ना तुम्हाला, मी सांगते झोप येणं म्हणजे काय आहे. तुम्ही जेव्हा ते कर्मा मेडिटेशन कराल ना, त्या कर्मा मेडिटेशन मध्ये मेडिटेशन करता करता झोप लागते. तुमचे कर्मा ब्लॉकेजेस असते म्हणून. कारण ते क्लीन होत जाते ना, तर तुमची बॉडी रिलॅक्स होते ना, तर झोप लागते. मी स्वतः झोपणारी. मग नंतर 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 ते क्लीन झाले की मग सगळं अवेअरनेस येऊन जाते, मग कळते की काय करायचंय नेमकं. 5-6 वर्षाची झोप पेंडिंग आहे माझी, ती आता कव्हर होतीये. हा, झोपा मग आता. रेकॉर्डिंग स्टॉप करते, व्हिडिओ